हॅलो हॅलो हॅलो. आज का मार्केट आजचं मार्केट खूपच जबरदस्त होतं. मार्केट तुम्ही पोझिशन जर घेऊन बसाल तर तुमचं दिसणारं प्रॉफिट काही क्षणात गायब होत होतं. सकाळचं मार्केट इतकं होलाटाईल होतं, जबरदस्त होलाटाईल, ह्यूज. ह्याच्यामध्ये ज्याने पण आज पैसे कमवले असतील तो लकी असं समजलं पाहिजे. हां, आम्ही पैसे कमवले, पैसे नाही कमवले अशातला भाग नाही आहे. पण आम्ही एक सेलर आहेत, लक्षात घ्या. सेलरला ॲडजस्टमेंट करायला कुठं ना कुठं मौका मिळतो. बायरला ॲडजस्टमेंट करायला अजिबात मौका मिळत नाही. आणि त्यामुळे आजच्या मार्केटमध्ये पैसे कमवणं आणि ते घरी घेऊन जाणं खूप कठीण होतं. सकाळी जे पहिले 1 वाजे 10-12 वाजेपर्यंतचं जे मार्केट होतं, ह्यूज व्हॉलटाईल. मोठाले ट्रेडर ॲक्टिव्ह होते आणि दोन्ही साईडला मार्केट पूर्ण व्हॉलटाईल होण्याचा प्रयत्न करत होतं. निफ्टीने तरी लवकर ट्रेंड चेंज केला, पण बँक निफ्टीने आपला ट्रेंड चेंज करायला खूपच वेळ लावला. काल ज्याप्रमाणे मी सांगितलं होतं की मार्केट वर ओपन होण्याची शक्यता आहे, एवढं पडल्यानंतर सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं मार्केट वर ओपन होईल. आणि तरी आज मी तुम्हाला सांगतो की सोमवारी मार्केट खाली ओपन होईल. का खाली ओपन होईल? तर मार्केटला माहीत होतं की आज GDPचा डेटा येणार आहे, हे लक्षात घ्या. आणि GDPचा डेटा गेल्या 3 क्वार्टरचा जो डेटा आलेला आहे त्याच्यातला सगळ्यात खराब डेटा आलेला आहे. 5.4. मागच्या वेळेस 6.5 आला होता, त्याच्या अगोदर 7.2 आला होता. इतका खराब डाटा जर GDPचा आला आणि ते मार्केटला माहीत होतं, म्हणून मार्केट निफ्टीला 24,000 पासून लांब आणि बँक निफ्टीला 52,000च्या वर सस्टेन करण्याचा प्रयत्न करत होतं. आता याचा परिणाम तुम्हाला सोमवारी मार्केटवर दिसेल. मार्केट सोमवारी खाली ओपन होईल आणि सोमवारी दिसेल. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी जे सांगितलं होतं की मार्केट, मला असं वाटत होतं मार्केट एक रेंजमध्ये राहण्याची शक्यता आहे, पण GDP डाटा येणार होता त्यामुळे मार्केट पूर्णपणे अनकंट्रोल होतं. स्टार्टिंग बाईंग आली होती, मार्केटवर खुल्लं बाय आलं, पण ही जी कॅन्डल आहे वरनं येत होती आणि मी सांगितलं 52,160च्या वर मार्केट बँक निफ्टी जायला पाहिजे, तर वर जाईल. 52,000च्या वर तर जोपर्यंत 52,000च्या वर आहे तोपर्यंत तुम्ही बाय करा असं मी सांगितलं होतं. 52,000च्या खाली जर मार्केट निघालं तर मार्केट 51,800ला टच करेल. 51,800ला मार्केटने दोनदा टच करण्याचा प्रयत्न केला आणि तिथनं बाउन्स दिला, कारण निफ्टी बाउन्स झाली होती. आज निफ्टी बेरिश झाली असती तर बँक निफ्टी 100% खाली गेली असती, ह्यूज खाली गेली असती. निफ्टी जर 24,000च्या खाली सस्टेन झाली असती तर बँक निफ्टी खाली गेली असती. आज पूर्ण टोटल मार्केटमध्ये चांगली बाईंग होती. फार्मा सेक्टर, ॲटो सेक्टर, बरेचसे सेक्टर चांगल्या प्रकारे वर होते आणि त्यामुळे आज मार्केट सांभाळायला मार्केटला खूप वेळ भेटला. हा वेळ सोमवारसाठी खास याची कवायत चालू होती की सोमवारी मार्केट जो GDPचा डाटा आहे तो एकदम खराब आला, त्याच्यामुळे खाली जाऊ नये म्हणून याच्यासाठी केलेले प्रयत्न होते. लक्षात घ्या, सोमवारी जो GDPचा डाटा आलेला आहे म्हणजे त्याचं रिॲक्शन होईल, त्याच्यानंतर मार्केटचा एक बॉटम बनण्याची शक्यता आहे. कारण जेव्हा GDPचा डाटा हा एकदम स्लोपमध्ये येतो, खाली खाली खाली, तेव्हा कुठेतरी जाऊन एक बॉटम बनतो आणि त्या बॉटम नंतर बाउन्स होण्याची शक्यता असते. पण मार्केट GDPच्या डाट्याला रिॲक्ट करेल आणि मार्केट आपण रिॲक्ट करते का नाही त्याच्यावर लक्ष ठेवूया. आज जर पाहायला गेलं तर 52,000वरच ऑप्शन चेनमध्ये पण बँक निफ्टीचं पूर्ण कॉल आणि पुट 52,000वर दिसतात आणि बँक निफ्टीमध्ये आता डाटा काही एवढा ऑप्शनमध्ये जास्त ट्रेड होताना दिसत नाही. आता बँक निफ्टीचे सगळी लोक हे सेन्सेक्समध्ये शिफ्ट होण्याचा प्रयत्न करेल, कारण बँक निफ्टीपेक्षा व्होलटाईल आहे जास्त आणि निफ्टीच्या
सेम लेवलला चालतो. बँक निफ्टी आणि निफ्टी कधी कधी वेगळ्या साईडला चालायची. बँक निफ्टी वेगळ्या मर्जीनं चालायची, निफ्टी वेगळ्या मर्जीनं चालायची, पण सनसेक्स आणि निफ्टी एकाच मर्जीनं चालतील. ज्यांना असं वाटत असेल की मला निफ्टीमध्ये ट्रेड करायचं असेल कमी व्हॉलटाईल, तर त्याने निफ्टीमध्ये करावा, आणि जास्त जर व्हॉलटाईल मार्केटमध्ये करायचं असेल तर त्यांनी सनसेक्समध्ये ट्रेड करावा. कारण बँक निफ्टीमध्ये इथून पुढे जो पण डाटा बनेल तो कमी प्रमाणात बनेल बँक निफ्टी फिन निफ्टीमध्ये. ओके, आता आपण कशा प्रकारे ट्रेड केलं पाहिजे. 52,000च्या खाली मार्केट ओपन होईल, आणि जर मार्केट 52,000च्या वर सस्टेन नाही करायला लागलं, खाली ओपन झालं, तर 52,000चाच तुम्ही कॉल सेल केला पाहिजे. आणि मार्केट तुम्हाला हा गॅप फिल करताना दिसेल येणाऱ्या काही दिवसामध्ये. जो निफ्टीचा जो फिल केलेला नाही बँक निफ्टीनं, आपला जो खालचा केले फिल, हे बघा तुम्हाला दाखवतो, हा त्याच्या 52,000 51,200 पर्यंत हा गॅप. इथपर्यंत फिल करायला मार्केट येईल. मार्केट जर निफ्टी आज 24,000च्या खाली राहिली असती तर बँक निफ्टी 51,600ला टच केलं असतं, हे लक्षात घ्या. जोपर्यंत 52,000च्या वर निफ्टी बँक निफ्टी आहे तोपर्यंत तुम्ही तिला सेल करण्याचा प्रयत्न करू नका. आलं का लक्षात. पण मार्केट खाली ओपन होण्याची शक्यता जास्त आहे. आता आपण पाहूया निफ्टी. आज सनसेक्सची एक्सपायरी होती आणि ती थोडी वर असल्यामुळे निफ्टीनं पूर्ण प्रयत्न केला सनसेक्सला वर टेकवून ठेवण्याचा. त्याच्यात ती यशस्वी पण झाली. निफ्टी जोपर्यंत 24,000च्या वर आहे, 24,000च्या निफ्टीनं खूप प्रयत्न केला. निफ्टी खालपासून वर आली, पण निफ्टी याच्यावर जाऊ शकली नाही. ह्यूज जाऊ शकले नाही. ह्यूज इथं क्वांटिटीमध्ये ट्रेड झालेलं आहे, ह्यूज खूप ट्रेड झालेलं आहे. आणि निफ्टीमध्ये ऑप्शन चेनमध्ये तुम्हाला दाखवतो बघा, निफ्टीमध्ये टोटल 24,000ला ह्यूज कमीत कमी 3 लाख क्वांटिटी पुट सेल झालेत. आणि त्याचप्रमाणे 24,300च्या आसपास कमीत कमी 3 लाखाच्या आसपास, हे बघा 24,500ला आहेत 3 लाख. आणि इन द मनी पण कॉल रायटर आहेत आणि इन द मनी पण पुट रायटर आहेत. टोटल स्टॅडल आणि स्ट्रँगल ह्यूज प्रमाणात आज ट्रेड झालेले आहेत, ह्यूज प्रमाणात. कारण मार्केट एक रेंजमध्ये खूप टाईम राहिलं निफ्टी, आणि एक रेंजमध्ये जोपर्यंत मार्केट राहील तोपर्यंत दोन्ही साईडनं पैसे मिळणार तुम्हाला. एक साईडनं तर 100% मिळणार. आणि मार्केट कुठं ट्रेंड पण करण्याची अपेक्षा नव्हती, कारण डाटा आज संध्याकाळी येणार होता 4:30 वाजता. डाटा आलेला आहे आणि डाटा एकदम खराब आहे. त्यामुळं तुम्ही ट्रेड करताना लक्ष द्या. 24,100च्या खाली जर निफ्टी निघाली तर सरळ तुम्ही सेल मारा, सरळ सेल मारा. पुट बाय केलं तरी चालतील आणि कॉल सेल मारलं तरी चालतील. पण आता 24,100च्या वर जोपर्यंत निफ्टी आहे तोपर्यंत निफ्टी 24,300 पर्यंत वर जाण्याचा प्रयत्न करेल, पण तिला ह्यूज हडल आहेत वरच्या साईडनं, हे लक्षात घ्या. जो ट्रेंड द्यायचा होता त्याने दिलेला एकदा तरी. जर निफ्टीनं 24,000 तोडलं तर 24,800 तोडायला निफ्टी अजिबातही वेळ लावणार नाही, अजिबात वेळ लावणार नाही. त्याच्यानंतर 24,600, नंतर 23,600, नंतर 23,500 आणि त्याच्या खाली 23,350 खालीपर्यंत सगळं. त्यामुळं वरच्या साईडला जर निफ्टी गेलीच तर 24,100च्या वर जोपर्यंत निफ्टी आहे तरच आपण बुलिश ट्रेड बनवायचं आहे. 24,100च्या वरपासूनच आपल्याला बेरिश ट्रेड बनवायला सुरुवात करायची. 24,000ची वाट पाहायची गरज नाही आहे. पण ट्रेड मारताना सेल क्वांटिटी जर मारली तर तुमच्यासाठी चांगलं राहील. तुम्ही बाय क्वांटिटी मारली तर आजच्यासारखं मार्केट जर व्होलाटाईल झालं तर आपल्याला मिळणारे पैसे पण जातील. कारण आज मार्केट काही सेकंदामध्ये एकदम बुलिश व्हायचं आणि त्याच्यानंतर अचानक बेरिश व्हायचं. जो पहिला हाफ आहे पूर्ण मार्केटचा पहिला हाफ ह्यूज प्रकारे जर पाहायला गेलं, कमीत कमी मार्केट 11 वाजेपर्यंत तर शार्प व्हॉलटाईल होतं, शार्प व्हॉलटाईल. दोन्ही मोठे प्लेयर मार्केटमध्ये ॲक्टिव्ह होते आणि मार्केटला काहीही करून 24,000पासून वर जास्त लांब ठेवायचं होतं, जेणेकरून 24,000च्या खाली जर मार्केट गेलं तर जास्त वीक होईल याची काळजी घेतली गेलेली. आज खूप मार्केटला व्यवस्थित
सेट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. शेवटी बँक निफ्टीला पण वर ओढलेलं आहे. अगोदर मार्केटला निफ्टीला वर ओढलं, पण बँक निफ्टीवर येण्याच्या तयारीत नव्हती, पण शेवटीला बँक निफ्टीला पण वर खिचून आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या प्रकारे ट्रेड करा आणि मार्केट सोमवारी खाली खुलण्याची जास्त शक्यता आहे. आणि मार्केट जास्त गॅप डाऊन खुललं तर गडबड होईल, कारण डाटा पण खूप खराब आलेला आहे. आता मार्केट या GDPच्या जो ग्रोथचा डाटा आलेला आहे, याला कशा प्रकारे रिॲक्ट करतं ते पाहावं लागेल. कारण आता ज्या मार्केटमध्ये स्लो डाऊन चालवले आहे, कोणत्याही कंपन्याचे आज चांगले रिझल्ट आलेले नाहीत, लक्षात घ्या. आणि GDP डाटा हा एवढा खराब आलेला आहे, म्हणजे त्या डाट्यानुसार मार्केट स्वतःला एक पोझिशन करण्याचा प्रयत्न करेल. ओके, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे सबस्क्राईब केलं तर आमच्यासाठी खूप चांगले. ओके, टेक केअर, बाय बाय. ओके.